यार हा वर्ल्ड कप ना भारी आहे, एक नंबर चालला आहे. म्हणजे काय वादच नाही. इंडिया पाकिस्तान झालं ते तर काय एक्सपेक्टेड होतंच. पण आता काल ऑस्ट्रेलियाला श्रीलंकाने हरवलं आणि ह्याच्यामुळं ऑस्ट्रेलिया इज ऑलमोस्ट ऑलमोस्ट आउट ऑफ द वर्ल्ड कप. आय थिंक दिस इज द फर्स्ट टाइम दॅट ऑस्ट्रेलिया इज गॉट अ मिस ऑन गेटिंग द फर्स्ट स्टेज. आपण हे कधीच बघितलं नाही की ऑस्ट्रेलियासारखी टीम नेक्स्ट राऊंड ऑफ द वर्ल्ड कप जात नाही आहे. पण हे होणार आहे. आत्ताही ऑस्ट्रेलिया चान्सेस आहेत, पण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्सवर आहे. फर्स्टली झिम्बाब्वेला हरावं लागेल. दुसरं म्हणजे ऑस्ट्रेलियाला स्वतःला खूप मोठ्या मार्जिनने जिंकावं लागेल, कारण त्यांचा नेट रन रेट झिम्बाब्वेच्या खाली आहे. आणि आय थिंक आपण बाकीच्या टीम्सबद्दल बोलतो, पण ऑस्ट्रेलिया कायम त्यांच्या दमखमवर त्यांचं वर्ल्ड कपचं जर्नी करत असते. पण यावेळी काहीतरी वेगळं आहे. आय थिंक त्यांची बॉलिंग लाईनअप इनएक्सपिरियन्स होतीच, त्याचा काय वाद नाही. इंजुरी सेकंड फॅक्टर त्यांना अफेक्ट झालेले. मिचेल मार्शला गमावलं, हेझलवूड गेला, त्यामुळं एक्सपिरियन्स वॉज लॅगिंग. पण ओव्हरऑल बघता त्यांची बॅटिंग खूप स्ट्रॉंग होती. पण झिम्बाब्वे अगेन्स्ट किंवा काल श्रीलंका अगेन्स्ट बॅटिंगनीच गोंधळ घातला आहे का? कारण काल त्यांनी ऑलमोस्ट 9 ओव्हरमध्ये 100 गाठलेला होता. तरी आफ्टर 20 ओव्हर्स ते कुड रीच ऑनली 180. हे एक्सपेक्टेड नाही आहे ॲटलिस्ट T20मध्ये. आणि कन्सिडरिंग ऑस्ट्रेलिया विथ अ स्ट्रॉंग बॅटिंग लाईन, त्यांनी कमीत कमी 200चा आकडा गाठायला पाहिजे होता. आणि हे न करता आल्यामुळं टार्गेट तेवढं इझी नव्हतं. आणि इनएक्सपिरियन्स बॉलिंग लाईनअपसमोर श्रीलंकाला थोडंसं ते सोयीस्कर जाणं चुकीचं म्हणेल. सोयीस्कर नव्हतं, पण त्यांनी ते करून दाखवलं. आय थिंक वेन देर इज अ विल देर इज अ वे. टीम वॉज डिटर्मिंड, श्रीलंकन टीम, की नाही आपल्याला हरायचंच नाही आहे. त्यामुळे ते त्यांचं पॅशन, त्यांचं डेडिकेशन आणि हार्डवर्क हे दिसतं आहे. पण ओव्हरऑल आता ग्रुप स्टेज भारी झालेला आहे. ऑस्ट्रेलियाला पुढची मॅच काहीही करून मोठ्या मार्जिनने जिंकावीच लागेल, जर त्यांना थोडाफार का होईना चान्स हवा असेल तर. पण ओव्हरऑल बाकीच्या ह्याच्यामध्ये काल अफगाणिस्तानही हरले, त्यामुळे अफगाणिस्तान पण बाहेर झालेलं आहे वर्ल्ड कपमधनं. साऊथ आफ्रिका क्वालिफाय झालेली आहे, इंडिया क्वालिफाय झालेली आहे. त्यामुळं आलो आहे, आपण बिझनेसकडे आलो आहे वर्ल्ड कपच्या. त्यामुळे बघूयात कसं जातो आहे. आणखीन काय नवीन ट्विस्ट अँड टर्न्स